ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಶಿರಧವಾಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಬಿಜೆಪಿಯ ದೀಕ್ಷಿತಾ ಕಾಂಬ್ಳೆ ಆಯ್ಕೆಯಾದರೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಶರದ್ ಪವಾರ್ ಬಣದ ವಿಜಯ್ ರೋಹಿದಾಸ್ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದು, ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಇವರಿಂದ ಶುಭ ಹಾರೈಸಿ ಗೌರವಿಸಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗಿದ್ದು, ದೀಕ್ಷಿತಾ ಕಾಂಬ್ಳೆ ಹಾಗೂ ರೋಹಿದಾಸ್ ಆಯ್ಕೆಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಮುಂದೆ ಗ್ರಾಮದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಶ್ರಮಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. मी दीक्षिता अमर कांबळे 2020 साली झालेल्या निवडणुकामध्ये मी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये सदस्य म्हणून निवडून आले आणि आता 2024 साली माझ्या अध्यक्षस्थानी निवड झालेली आहे. 2020 पासून आम्ही भरपूर कामं केलेली आहेत आणि अजूनही कामे जी पेंडिंग आहेत ते आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, पूर्ण होण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि सर्वांच्या ग्रामस्थांमुळे आज सहकार्यामुळे त्यांच्या ही आम्हाला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं आम्ही करून दाखवू आणि गावच्या विकासासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहू. काही गावकऱ्यांचे मॅडम अजूनपर्यंत म्हणजे थोडंफार काही प्रश्न राहिलेले आहेत, ते प्रश्न आता तुम्हाला अवकाश दिलेले आहेत, म्हणजे एक अध्यक्षपणा देऊन तुम्हाला अवकाश दिले, ते अवकाशाचा तुम्ही कसं उपयोग करा आणि लोकांना कसं उत्तर देत आहे कामाबाबतीत? जो मला अध्यक्षपदाचा जो पिरियड दिला आहे त्या पिरियडमध्ये मी पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन, प्रामाणिकपणे सर्व कामे पूर्ण करेन. आता पंचायतवाले सगळं तुम्हाला पुढचं दाखवणारचं की कुठं काय काम पेंडिंग आहे, काय होणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही त्यांचं सहकार्य घेऊन तुम्ही पुढं पूर्ण करताय कामं? हो, पूर्ण करतो. मी विजय रमेश रोहिदास सन 2020 ते 25 या पिरियडसाठी माझी ग्रामपंचायत सदस्याची निवड झाली. त्यानंतर 31 जुलै 2024मध्ये माझी उपाध्यक्षपदी निवड झाली आणि या निवडीसाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष यांनी सहकार्य केलं आणि आम्हाला पुन्हा एकदा उपाध्यक्ष म्हणून सहकार्य केलं आणि आम्हाला ते पदापर्यंत नेऊन पोचवलं, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि माझ्या वार्डातील किंवा गावच्या विकासासाठी जे कामं पेंडिंग आहेत ती कामं या आमच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करून त्या दाखविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ह्या पद्धतीनं आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करू. धन्यवाद. जे काय कामं आता जरा पेंडिंग आहेत, पाठिंबाच्या पिढीमध्ये तुमचं पेंडिंग आहे, काही कामाचं पेंडिंग असल्यामुळे ते गावकरीसुद्धा थोडं प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं तुम्ही कसं उत्तर देणार पुढच्या या तुमच्या पिरियडमध्ये? आमच्या पिरियडमध्ये जी पेंडिंग कामं राहिलेली आहेत ती कामाला चालना देऊन, जे पेंडिंग कामं आहेत त्या कामांना चालना देऊन ते पूर्णत्वास कसा नेता येईल या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ते काम पूर्ण करू. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಜಯಶ್ರೀ ಪಾಟೀಲ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯೆ ಯಾಸ್ಮಿನ್ ಚೌಸ್ ಮತ್ತು ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಇತರರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ರಾಜು ಮುಂಡೆ, ಭಾರತ ವೈಭವ ನ್ಯೂಸ್, ನಿಪ್ಪಾಣಿ. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.